नाव प्रमोद आहे. माझ्या पहिल्या पत्नीने मला फसवले म्हणून मी तिला सोडून दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीला माझ्यासोबत राहायचे नव्हते म्हणून ती स्वतःच मला सोडून निघून गेली. पण जेव्हा मी तिसऱ्यांदा लग्न केले तेव्हा माझी तिसरी पत्नी माझ्याशी खूप चांगले वागत होती. तिच्या येण्याने घरात सुखशांती नांदत होती. याचे कारण असे होते की मी तिला माझ्या मुठीत, नियंत्रणात ठेवत होतो. माझ्या आधीच्या दोन्ही पत्नींप्रमाणे मी तिला जास्त स्वातंत्र्य दिले नव्हते. एके दिवशी अचानक माझ्या तिसऱ्या पत्नीची तब्येत बिघडली. मला समजले की ती गर्भवती आहे. पण जेव्हा माझी डॉक्टरांशी चर्चा झाली तेव्हा डॉक्टरांनी माझ्यासमोर असा खुलासा केला की माझे होश उडाले. मला विश्वासच बसत नव्हता की मी माझ्या तिसऱ्या पत्नीवर इतकी बंधने घातली, तिच्यावर नेहमी नजर ठेवली, तरीही तिने माझ्यासोबत असे काही केले जे माझ्या पहिल्या दोन पत्नींनीही केले नव्हते. मला स्वतःचीच लाज वाटू लागली आणि रागाच्या भरात विवश होऊन मी असे एक पाऊल उचलले, ज्याची गोष्ट ऐकून तुम्हालाही हसू येईल, कारण माझ्यासोबत घडलेच काहीतरी असे होते की स्त्री जातीवरील माझा विश्वासच उडाला होता. 17 वर्षांपूर्वी मी दृष्टी नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम करायचो, जी माझी कॉलेजची मैत्रीण होती. तिची आणि माझी मैत्री खूप घट्ट होती. मी तिला खूप पसंत करायचो आणि तीही माझ्यावर प्रेम करायची. पण माहीत नाही का, पण तिचे आणि माझे एकत्र राहणे माझ्या आईला अजिबात आवडत नव्हते. माझ्या आईला दृष्टी आणि माझी मैत्रीच पसंत नव्हती. माझ्या कुटुंबात फक्त माझी आई होती. वडील वर्षांपूर्वीच वारले होते आणि मला कोणीही भाऊ-बहीण नव्हते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी नोकरी करत होतो. ईश्वराच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही होते. कामासोबतच मला मित्रांसोबत फिरणे, मजा करणे आणि स्वतःचे आयुष्य जगणे आवडायचे, कारण दृष्टीचे विचारही अगदी माझ्यासारखेच होते. मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. ती माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही पसंत करत नव्हती. आमचे मित्र म्हणायचे की तुम्ही दोघे आता लवकर लग्न करून घ्या, तुमची जोडी खूप छान दिसते. दृष्टीच्या कुटुंबात फक्त तिचे 2 भाऊ होते आणि दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त होते. त्यांची बहीण काय करते याकडे त्यांचे लक्ष नसायचे, त्यामुळे दृष्टी सहजपणे माझ्याशी लग्न करू शकत होती. पण माझ्या घरी माझी आई होती, ज्यांना माझे मित्रांसोबत फिरणे ठीक वाटायचे, पण मुलींशी मैत्री करणे त्यांना अजिबात आवडत नसे. माझे फ्रेंड सर्कल खूप मोठे होते, ज्यामध्ये मुले आणि मुली दोघेही होते. जेव्हा मी घरी एखादी पार्टी ठेवायचो आणि मित्रांना बोलावतो, तेव्हा सर्व मित्र यायचे. माझी आई खूप भोळी स्त्री होती. ती जेव्हा मुलींना पाहायची तेव्हा खूप चिडायची आणि म्हणायची, मला तुझे मुलींसोबत उठणे आवडत नाही. तुला जे करायचे ते कर, पण मुलींना तुझा मित्र बनवू नकोस. मी आईला समजावायचो की आई, हे शहर आहे, गाव नाही आणि आता मी मोठा झालो आहे. आजकालच्या काळात मुली आजकाल अशाच राहतात. तो तुमचा काळ होता जिथे मुली आणि सुना पुरुषांसमोर येत नसत. आई रागाच्या भरात म्हणाली, आमचा काळ जसा होता तसा खूप चांगला होता. आमच्या काळात स्त्री आणि पुरुष एकमेकांसोबत अशी बेशिस्त वागत नसत, जसे आजकालची मुले वागतात. म्हणूनच पूर्वीच्या लोकांसोबत कधीही विश्वासघात होत नसे आणि मुलेही वाईट संगतीत पडत नसत. आधीचे जीवन साधे होते, पण लोक आपल्या आयुष्यात आणि आपल्या कुटुंबासोबत खूप आनंदी होते. आज प्रत्येकाच्या डोक्यावर असंख्य संकटांचे ओझे आहे. आईचे बोलणे ऐकून मी हसलो आणि म्हणालो, ठीक आहे माझ्या लाडक्या आई, आतापासून मी कधीही कोणाला घरी बोलावणार नाही. पण मला एक मुलगी खूप आवडते आणि तुला ती माहिती आहे. तिचे नाव दृष्टी आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे.
माझी ही गोष्ट ऐकून आई खूप चिडली आणि म्हणाली, वेडा झाला आहेस का? ती मुलगी खूप छोटे कपडे घालते. मला ती मुलगी अजिबात आवडत नाही. मी तुझ्यासाठी आपल्या गावात तुझ्या वडिलांच्या मित्राच्या चंद्रभाईंच्या मुलीला पाहून ठेवले आहे. तुझे वडील आणि मी लहानपणापासूनच ती तुझ्यासाठी पसंत केली होती. तुझे लग्न तिच्याशीच होईल. आईचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. आता मी गंभीर झालो होतो आणि म्हणालो, आई, मी गावातील कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही. शेवटी तुझा मुलगा शिकलेला सवरलेला आहे, चांगला कमवतो. तुला असे वाटते का की इथे शहरात माझी थट्टा उडावी? आई म्हणू लागली, बेटा, गावातील त्या भोळ्या मुली या शहराच्या चालाक मुलींपेक्षा खूप वेगळ्या असतात. त्या दिवसानंतर माझ्या आणि आईच्या या विषयावर अनेकदा वाद झाले, पण दरवेळी आईने माझ्या आणि दृष्टीच्या नात्यासाठी नकारच दिला. मी दृष्टीला वचन दिले होते की मी तुझ्याशीच लग्न करेन. मी आईसमोर जिद्द धरली आणि म्हटले की जर तुम्ही माझे लग्न दृष्टीसोबत लावून दिले नाही, तर मी हे घर सोडून निघून जाईन. माझी भोळी आई, जिला तिचा मुलगा सर्वात जास्त प्रिय होता, तिने फक्त या धमकीवर आनंदाने आपल्या मुलाच्या लग्नाला संमती दिली. त्या दिवसानंतर आईने कधीही दृष्टीचा तिरस्कार केला नाही. तिने तिला सून म्हणून नाही तर लेक म्हणून मानले आणि आपल्या मनातली ती इच्छाही काढून टाकली की तिला आपल्या मुलाचे लग्न तिच्या आवडीच्या मुलीशी करायचे होते. दृष्टी खूप सुंदर आणि उंच होती. आमच्या मित्रमंडळीत सर्वजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत असत. मी दृष्टीसाठी खूप एकनिष्ठ होतो आणि नेहमी तिची काळजी घ्यायचो की या जगात माझ्या आणि माझ्या आईशिवाय तिचे आहेच कोण. आईवडील नाहीत आणि तिचे भाऊ तिची अजिबात पर्वा करत नाहीत, त्यामुळे मी तिची खूप काळजी घ्यायचो. मी कधीही अशी संधी येऊ दिली नाही की ज्यामुळे तिला माझ्याबद्दल कोणतीही तक्रार असेल. कधीही आईने तिच्यावर घरकामाचा बोजा टाकला नव्हता किंवा तिच्याबद्दल कोणतीही तक्रार केली नव्हती. जरी माझ्या आईच्या आणि दृष्टीच्या विचारात जमीन-अस्मानाचा फरक होता, तरीही मी सारखा विचार करायचो की माणसाला जर चांगल्या हेतूने एखादे नाते मिळाले, तर ते जपून ठेवणे ही त्याची जबाबदारी बनून जाते आणि ही जबाबदारी मी माझ्या मनावर घेतली होती. दृष्टीच्या तिच्या चेहऱ्यावर एक अजब निरागसता होती. तिच्या डोळ्यात शांतता होती, जणू तिने आयुष्यात खूप काही सहन केले होते. कदाचित म्हणूनच मी तिच्या जवळ येत गेलो. तिचे प्रत्येक दुःख मी माझे दुःख समजायचो. तिच्यासाठी मी लहान लहान आनंदाचे क्षण शोधायचो, जेणेकरून तिला कधीही एकटे वाटू नये. ती गप्प असली की मी तिला गप्पांमध्ये गुंतवून ठेवायचो. मी तिच्यावर कधीही कसलाही दबाव टाकला नव्हता. मी तिला नेहमी मान दिला, तिला पत्नीचे ते स्थान दिले जे तिला मिळायला हवे होते, किंबहुना त्यापेक्षाही जास्त दिले. एका अर्थाने मी एक परफेक्ट पती होतो. आजच्या काळात एकनिष्ठ पती खूप कमी असतात आणि जर कोणी आपल्या पत्नीशी एकनिष्ठ असेल, तर ती काही लहान गोष्ट नाही. पण तिने या गोष्टीची कधीही कद्र केली नाही. ती माझ्याशी अगदी सामान्य व्यवहार करायची. सुरुवातीचे 1 वर्ष ती माझ्यासोबत अगदी नीट राहिली, पण त्यानंतर तिचे माझ्याबद्दलचे प्रेम जणू तोलून मापून उरले आहे, असे वागू लागली. तरीही ती मला आवडायची. ती माझी मैत्रीणही होती आणि पत्नीही. म्हणूनच तिच्यावर माझे प्रेम जास्त होते आणि आमच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते. पण मला माहीत नव्हते की ती मला माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट आठवणी देऊन जाणार आहे. मी तिच्या वागण्याकडे वारंवार दुर्लक्ष करायचो. मी स्वतःला समजावायचो की कदाचित काळानुसार सर्व काही ठीक होईल, कदाचित माझ्या अतिप्रेमामुळे ती अशी झाली असेल. परंतु माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक हलकी उणीव जाणवत होती. एक प्रश्न वारंवार उभा राहायचा की काय तीही माझ्यावर तितकेच प्रेम करते का,
जेवढे मी तिच्यावर करतो. आधी तर ती माझ्याशी खूप एकनिष्ठ होती, पण आता मला वाटू लागले होते की हे प्रेम एकतर्फी झाले आहे. तरीही मी हे नाते टिकवून ठेवले आणि कधीही हार मानली नाही. माझी आई घरातच राहत होती आणि आमच्यातील हा बदलता व्यवहार ती नीट अनुभवत होती, कारण दृष्टी मला दुर्लक्ष करू लागली होती. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंद तिच्या नावे केला होता, कारण माझ्यासाठी ती फक्त एक पत्नी नव्हती, ती माझे संपूर्ण जग होती आणि मला माझे जग तुटू द्यायचे नव्हते. पण नशिबात काय लिहिले होते हे मला तोपर्यंत माहीत नव्हते आणि ही अनभिज्ञताच पुढे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरणार होती. एके दिवशी अचानक आईची प्रकृती खूप बिघडली. तिच्यावर जवळच्याच डॉक्टरांकडे उपचार सुरू होते, पण आता तिच्या गुडघेदुखीचा त्रास इतका वाढला होता की मला तिला उपचारांसाठी दुसऱ्या शहरातील मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जावे लागले. त्याच शहरात माझ्या मामांचे घरही होते. आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे पोहोचलो आणि त्यांनी आईची तपासणी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की आईच्या गुडघ्यावर थेरपी करावी लागेल, जी सलग 3 दिवस करणे आवश्यक आहे. त्यामुळे 3 दिवस तुम्हाला इथेच थांबावे लागेल. हे ऐकून मी काळजीत पडलो, कारण दृष्टी घरी एकटी होती. पण आईचा उपचारही तितकाच महत्त्वाचा होता. मी काय करू, मला काहीच समजत नव्हते. विचार करताच मला आठवले की 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर दृष्टीचा वाढदिवस येत आहे. मी मनात एक प्लॅन आखला आणि दृष्टीला फोन करून सांगितले की आईची थेरपी करायची आहे, त्यामुळे आम्ही दोघेही इथे 2 दिवस थांबणार आहोत. तू 2 तासांनंतरच्या ट्रेनने इथे ये. इथे माझ्या मामांचे घर आहे, मी तुला तिथे नेऊन ठेवेन. तिथे तुला काहीही अडचण येणार नाही आणि मी तुझी काळजीही घेऊ शकेन. ती म्हणाली, अरे नको, मी तिथे तुमच्या मामांच्या घरी राहीन. मला तिथे अजिबात सोयीचे वाटणार नाही. मी म्हणालो, मी तुला घरी एकटीला तर सोडू शकत नाही ना. तिच्या आवाजात एक अजब भीती होती किंवा दुसरे काहीतरी, जे त्या वेळी मला समजू शकले नाही. मी तिचे सांत्वन केले की तू इथे आरामात येऊ शकतेस. मला माहीत आहे की तिने अनेकदा लांबचा प्रवास केला होता. तू इथे येशील तर माझ्या मामांकडे तुला काहीही त्रास होणार नाही. फक्त 3 दिवसांचीच तर गोष्ट आहे, वेळ निघून जाईल. थोडा वेळ शांत राहिल्यानंतर ती म्हणाली, नाही, मी तिथे नाही येणार, मला संकोच वाटेल. पण मी एक काम करते, मी ऋतू आणि छवीला 3 दिवसांसाठी घरी बोलावून घेते. त्या माझ्यासोबत इथे घरी असतील तर मला एकटे वाटणार नाही आणि भीतीही वाटणार नाही. मी म्हणालो, हा खूप चांगला विचार आहे. ऋतू आणि छवी या माझ्या आणि दृष्टीच्या मैत्रिणी होत्या. आता दृष्टीबद्दल मी निश्चिंत झालो होतो. पहिला दिवस गेला, दुसरा दिवसही निघून गेला. यादरम्यान दृष्टी सतत माझ्या संपर्कात होती. मी तिची विचारपूस करत होतो. दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता डॉक्टरांनी सांगितले की त्यांची थेरपी पूर्ण झाली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही उद्यापर्यंत थांबू शकता किंवा नको असेल तर तुम्ही घरीही जाऊ शकता. आई म्हणाली, बेटा, मला घरी घेऊन चल, इथे माझे मन लागत नाहीये. मी विचार केला, ठीक आहे, आता घरीच जाऊ. मी हे दृष्टीला सांगण्यासाठी खिशातून मोबाईल काढलाच होता, तितक्यात माझ्या मनात विचार आला की उद्या तिचा वाढदिवस आहे, तर कान तिच्यासाठी एखादा सरप्राईज प्लॅन करावा. कान तिला आनंदाचा क्षण द्यावा, जो ती कधीही विसरणार नाही. अचानक मला आणि आईला घरी पाहून तिला खूप आनंद होईल. वाटेत मी तिच्यासाठी भेटवस्तू घेईन. मला माहीत होते की तिला अचानक सरप्राईज दिले तर ती खुश होईल. माझे मनही आनंदाने भरले होते. शहरात पोहोचताच मी तिच्या आवडीची भेटवस्तू घेतली आणि विचार केला की तिला सरप्राईज दिल्यानंतर आम्ही बाहेर जेवायला जाऊ.
रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही आमच्या घराच्या दारापाशी पोहोचलो होतो. मी जसे दार ठोठावले तसा आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आई म्हणाली, बेटा, कदाचित सून झोपली असेल. मी पुन्हा एकदा दार ठोठावले, पण पुन्हा शांतताच होती. माझ्या मनात एक खळबळ माजू लागली, पण मी स्वतःला सावरले. माझ्याकडे दुसरी चावी होती. मी चावी काढली आणि दार उघडले. आम्ही दोघेही जसे आत प्रवेश केला तसे घरातील वातावरणच बदललेले वाटले. एक अजब शांतता होती, जी सामान्य दिवसात कधीच नसायची. मग अचानक माझ्या कानावर असे आवाज पडले की ते ऐकून माझे संपूर्ण शरीर सुन्न झाले. हे असे आवाज होते जे कोणत्याही पुरुषाला ओळखणे कठीण नसते. मी आईला सोफ्यावर बसवले. माझे हृदय जोरात धडधडू लागले आणि मी हळूहळू पावलांनी बेडरूमच्या दिशेने पुढे जाऊ लागलो. प्रत्येक पाऊल माझ्यासाठी जड झाले होते. दरवाजाजवळ पोहोचल्यावर मी एका क्षणासाठी डोळे बंद केले, जणू मी वास्तवापासून पळ काढू पाहत होतो. पण नंतर मी दरवाजा उघडला आणि जो नजारा माझ्यासमोर होता त्याने मला आतून पूर्णपणे तोडून टाकले. माझ्या स्वतःच्या बेडवर ती बसली होती आणि तिच्यासोबत एक मुलगाही होता. दोघे एकमेकांच्या इतके जवळ बसले होते, जणू मी या घरात कधी होतोच नाही, जणू माझी काही किंमतच नाही. त्या क्षणी मला वाटले की माझे श्वास थांबले आहेत, माझा आत्मा शरीरातून निघून गेला आहे. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. मी काहीच बोलू शकलो नाही, काहीच ऐकू शकलो नाही, फक्त बघत राहिलो. मला दरवाजावर थक्क होऊन उभे असलेले पाहून दृष्टी त्याच्यापासून वेगळी झाली आणि तो मुलगा घाईघाईने स्वतःची स्थिती सावरून घराबाहेर पळून गेला. माझी आई सुद्धा हे सर्व बघून चुकली होती आणि सर्व काही समजली होती. दृष्टी जशी काही बोलण्यासाठी माझ्याकडे आली, तसा मी घराबाहेर निघून आलो. मी तिचे एकही ऐकून घेतले नाही. माझी पावले लटपटत होती. माझ्या हातात जी माझ्या पत्नीसाठी भेटवस्तू होती, ती कधी जमिनीवर पडली मला कळलेच नाही. मी रस्त्यावरून चालत होतो, पण मला काहीच दिसत नव्हते. माझ्या कानात फक्त तेच आवाज घुमत होते. माझ्या मनात एकच प्रश्न होता की माझ्यासोबतच असे का झाले. मी विचार करत होतो की जर मी तिच्याशी वाईट वागलो असतो, जर मी तिच्यावर हात उचलला असता, जर मी तिला दुर्लक्ष केले असते, जर आमच्या लग्नाला अनेक वर्षे उलटून गेली असती आणि तिच्या मनात माझ्यासाठी तिरस्कार भरला असता, तर कदाचित मी हे दुःख एका मर्यादेपर्यंत समजून घेतले असते. पण इथे तर सर्व काही अगदी वेगळे होते. मी तिला सन्मान दिला होता, प्रेम दिले होते, आधार दिला होता. माझ्या आईला मोठ्या कष्टाने राजी करून मी तिच्याशी लग्न केले होते आणि तिने बदल्यात मला काय दिले. मी रस्त्याच्या कडेला जाऊन बसलो. माझे हात रिकामे होते आणि माझे हृदयही पूर्णपणे रिकामे झाले होते. ती भेटवस्तू जी मी तिच्यासाठी आणली होती, ती आता कुठेतरी मागे राहून गेली होती. आता माझ्या आत काहीही शिल्लक नव्हते, ना उमेद, ना आनंद, ना शांती. फक्त एक तुटलेला माणूस होता, जो स्वतःच्या आयुष्याच्या ढिगायावर बसला होता. तेव्हा मला असे वाटले की माझ्या आयुष्यातून फुले निघून गेली आहेत आणि फक्त काटेच काटे शिल्लक राहिले आहेत. मी घरी आलो, तेव्हा ती दारातच उभी होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता आणि डोळे सुजलेले होते, जणू ती सत्त रडत असावी. जसे तिने मला पाहिले, तशी ती माझ्या जवळ आली आणि रडतरडत म्हणाली, मला माफ कर प्रमोद, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तिच्या चेहऱ्याकडे बघत होतो आणि मला विश्वासच बसत नव्हता की ही तीच मुलगी आहे जिच्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले होते. मी स्वतःवर ताबा मिळवला आणि तिला म्हटले, तुला कोणताही आधार नव्हता, तुझे सख्खे भाऊ तुझी पर्वा करत नव्हते. मी तुला माझ्या घरात जागा दिली,
तुला सन्मानाने माझी पत्नी बनवले, तुला माझ्या हृदयाची राणी बनवले आणि तू मला हे फळ दिले. माझ्या आवाजात वेदनाही होती आणि रागही, पण मी संयम राखला. मी तिला स्पष्ट शब्दात सांगून दिले की मी वाईट माणूस नाही, मी तुझ्यावर हात उचलणार नाही, मी तुला अपमानित करणार नाही, पण मी आता तुला माझ्या आयुष्यात ठेवू शकत नाही. हे नाते आता कायमचे संपले आहे. ती माझ्या पायावर पडली आणि रडत रडत म्हणू लागली, मी कुठे जाऊ? माझे तर कोणीच नाही. माझी चूक समजून मला माफ कर. मी तिचे बोलणे ऐकून घेतली आणि मनात एका क्षणासाठी थोडी नरमाई आली, पण दुसऱ्याच क्षणी मला ते सर्व दृश्य आठवले, जेव्हा ती त्या मुलासोबत माझ्याच बेडवर बसली होती. माझे हृदय पुन्हा कठोर झाले. मी तिला सांगितले की तू चुकीच्या नावाखाली जे काही केले आहेस, ती अशी चूक आहे जी कोणताही माणूस सहन करू शकत नाही किंवा माफी करू शकत नाही. माझ्यातही इतकी हिंमत नाही की हे सर्व घडल्यानंतर मी तुला माझ्यासोबत ठेवू शकेन. मी तिला माफ करू शकत नव्हतो. माझी पावले लटपटत होती. मी तिला घराबाहेर काढले. ती रडत होती, ओरडत होती, गयाव्या करत होती, पण मी तिचे एकही ऐकले नाही. माझी आई सुद्धा रूमच्या बाहेर आली आणि म्हणाली, बेटा, असे नको करू. पण मी आईला काय सांगणार होतो? माझ्या डोळ्यांनी जे पाहिले होते, त्याने माझ्या हृदयाच्या आनंदाचे दरवाजे कायमचे बंद केले होते. ती माझ्या घरातून निघून गेली होती. काही दिवस शांततेत गेले. आई मला खुश करण्याचा, हसवण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण माझ्या चेहऱ्यावरून जणू हास्य कायमचे हरवले होते. मला कशातच रस नव्हता. दृष्टीचा विश्वासघात वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येत होता. असे अनेक दिवस निघून गेले. माझी आई म्हणू लागली, बेटा, शेवटी तू किती दिवस दृष्टीच्या या विश्वासघाताला तुझ्या हृदयाशी कवटाळून ठेवणार आहेस? तुझी आयुष्यात पुढे जा. मी तर म्हणते, तू दुसरे लग्न कर आणि या वेळी माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न कर. आईचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच मी हात उंचावून म्हटले, आई, मला कोणाशीही लग्न करायचे नाही. तिने मला अनेकदा लग्नासाठी नवण्याचा प्रयत्न केला, पण मी दरवेळी नकार देत राहिलो. जे घर मला स्वर्गासारखे वाटायचे, आता त्याच घराचा मला तिरस्कार वाटू लागला होता. मी फक्त माझ्या आईसाठी घरी जात असे, बाकी बहुतेक वेळ मी ऑफिसमध्येच घालवायला लागलो होतो. मी दृष्टीला घटस्फोट दिले होते आणि आमचे नाते संपून जवळपास 4 महिने उलटून गेले होते. 1 आठवड्यापूर्वीच आमच्या ऑफिसमध्ये नयना नावाच्या एका मुलीची नोकरीवर नियुक्ती झाली होती. ती खूप चांगली आणि मनमिळाऊ होती, गोड गोड बोलणारी होती. दृष्टी गेल्यानंतर मी नेहमी उदास राहायचो. ती कधीकधी माझ्या केबिनमध्ये येऊन कामाबद्दल विचारायची, पण मी तिला फारसा रस घेऊन उत्तर देत नसे, कारण आता मी कोणत्याही मुलीकडे नजर उचलूनही बघत नव्हतो. एक दिवस ती माझ्या केबिनमध्ये आली, समोरच्या खुर्चीवर बसली आणि विचारू लागली, सर, मी तुम्हाला काही विचारू शकते का? मी म्हणालो, बोल, काय विषय आहे? ती म्हणाली, तुम्ही नेहमी उदास असता, शेवटी असे काय झाले आहे? मी तिला म्हटले, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. ही कसली पद्धत आहे की तुम्ही माझ्या परवानगीशिवाय केबिनमध्ये आलात आणि समोरच्या खुर्चीवर बसलात? ती म्हणाली, आय एम सॉरी सर. खरं सांगू तर दुसऱ्याची दुःख पाहून मला खूप त्रास होतो. मला कोणालाही उदास बघवत नाही. हे बोलता बोलता अचानक तिच्या डोळ्यात पाणी आले होते. तिच्या डोळ्यांतील अश्रू पाहून माझी कठोरता वितळली आणि मी मऊ आवाजात विचारले, काय झाले? तू इतकी भावूक का झालीस? ती म्हणाली, सर, या जगात माझे कोणीही नाही. मी आयुष्यभर एकटी राहिले आहे, उदास राहिले आहे. आता मोठी झाले आहे, स्वतःच्या पायावर उभी राहिले आहे आणि कमवण्याइतकी सक्षम झाले आहे, त्यामुळे आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी झाल्या आहेत.
पण मला कोणालाही उदास बघवत नाही. तुम्हाला उदास बघते तेव्हा असे वाटते की एकेकाळी मी सुद्धा तुमच्यासारखीच होते. तिचे बोलणे ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली की मी तिच्यावर ओरडायला नको होते. त्यानंतर हळूहळू नयना आणि माझ्यामध्ये ऑफिसमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू मैत्री झाली आणि मग एक दिवस नयना स्वतःहून मला प्रपोज करून म्हणाली की मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. मला तिचे प्रपोजल स्वीकारायचे नव्हते, पण नंतर हाच विचार आला की या जगात तिचेही कोणी नाही. तिच्यात मी अशा भावना पाहिल्या की ती जगातील इतर सर्व मुलींपेक्षा वेगळी आहे. लग्नाचा विचार मनात आला तेव्हा दृष्टीची आठवणही आली, पण आता माझ्या मनात तिच्याबद्दल फक्त तीव्र तिरस्कार भरला होता. मी तिचा विचारही माझ्या मनात येऊ देत नव्हतो. जेव्हा मी माझ्या आईला नयनाबद्दल सांगितले, तेव्हा आई थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, बेटा, तुझ्या लग्नाच्या निर्णयाने मी आनंदी आहे, पण यावेळीही तू तुझीच पसंती सांगितली आहेस. असो, काही हरकत नाही. तुला ती मुलगी पसंत असेल तर मलाही पसंत आहे. तू खुश असेल तरच मी खुश आहे. मला असे वाटते की मला असे वाटू लागले की आता हळूहळू माझ्या आयुष्यात आनंद परत येईल आणि माझे ओस पडलेले घर पुन्हा स्वर्ग बनेल, कारण नयना इतक्या गमतीशीर गप्पा मारायची की मी तिला बघतच राहायचो. नयना आणि माझे लग्न खूप साध्या पद्धतीने झाले होते. लग्नाची पहिली रात्र आली, तिला माझ्या खोलीत नवरी बनवून बसवले होते. जसा मी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तसा तो उघडलाच नाही. हे पाहून मी थक्क झालो. मी दार ठोठावले, पण आतून कसलीही हालचाल नव्हती. मी अस्वस्थ झालो की काय झाले असावे. मी पुन्हा जोरात दार ठोठावले आणि नयनाला आवाज दिला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. मी त्यावेळी दार तोडणेच योग्य समजले. आवाज ऐकून आईही धावत आली. जसा दरवाजा उघडला, तशी माझी नजर बेडवर पडली, जिथे नयना नव्हती. मी सुन्न झालो. माझी आई संपूर्ण खोलीत तिला इकडे-तिकडे शोधू लागली, कारण काही वेळापूर्वीच ती तिला तिथे बसवून गेली होती. माझी नजर अचानक खिडकीकडे गेली. खिडकी उघडी होती आणि त्या खिडकीला खाली एक दोरी बांधलेली होती, जणू तिच्या सहाय्याने कोणीतरी खाली उतरले असावे. मी हे सर्व बघतच होतो, तितक्यात आईचा एक जोरात ओरडण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. मी पळत आईकडे गेलो, तर आई छाती बडवत म्हणू लागली, बेटा, आपण लुटले गेलो. आपण बर्बाद झालो. तुझी वर्षभराची कमाई ही मुलगी लुटून नेली. मी समोर पाहिले, तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कपाट उघडे होते, तिजोरीचे कुलूप तोडलेले होते आणि तिजोरी पूर्णपणे रिकामी होती. सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड सर्व काही गायब होते. याचा अर्थ असा की नयना कोणतीही निरागस मुलगी नव्हती, तर ती माझ्या उदासीचा आणि मजबुरीचा फायदा उचलून माझ्याशी खोट्या लग्नाचे नाटक रचून मला लुटून निघून गेली होती. मी माझे डोके धरून बसलो होतो आणि माझी आई ओरडून ओरडून रडत होती. हे दुःखही माझ्यासाठी खूप मोठे होते. आता मला स्त्री या नावाचाच तिरस्कार वाटू लागला होता. मला वाटू लागले की प्रत्येक स्त्री. नमस्कार. जर तुम्हाला आमच्या कथा आवडल्या असतील, तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच सुंदर आणि प्रेरणादायी कथा बनवण्यासाठी मोठी प्रेरणा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.